तर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर टीका केली आहे। भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची आहे। राजकारणाची पातळी भाजपनं खाली आणली, निवडणुकीत आता काही तत्वच राहिलं नाही असा हल्लाबोल प्रणिती शिंदेंनी केला। राजकारणाची पातळी ह्या भारतीय जनता पक्षाने एवढी खाली आणली आहे। आजच बघितलं आपण की राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपने पळवला, म्हणजे पळवा पळवी ही तवारगिरी ही गुंडागर्दी कशाला आमच्या सोलापूरची एवढी चांगली जी संस्कृती आहे ती खराब करताय तुम्ही। पण अर्थात ह्या लोकांच्या ईव्हीएम असेल, ह्यांचा पैशाचा खेळ असेल, पैसे वाटप असेल, निरनिराळ्या प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं, तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्रेला ते एनिवेज पोहोचवतात। शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाही तर सांगलीचा काय विकास करणार। मात्र इकडे रुबाब करायचा, नंतर देवाभाऊंच्या दारात भेटीसाठी विनवण्या करायच्या। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर ही टीका केली आहे। हे सोपं काम नाही, हे फार मोठं काम आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये हे जे फिरतायत का नाही, मी आता लय नावं घेत नाही आणि पेटल रान, हे दारात बसतेत रे येऊन देवाभाऊंच्या दारात 12 नंतर रात्री 1 नंतर देवाभाऊ मला भेटायचं आहे आणि इकडे रुबाब मी असं करेन मी तर। तुमच्या हातात काय आहे? संडास बांधायसाठी तुमच्याकडे निधी देऊ शकता का तुम्ही सांगलीला? लोकांना भूलथापा मारताय। तर मुंबई संदर्भातील वक्तव्य अण्णामलाईंना भोवण्याची शक्यता आहे। अण्णामलाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बांगूरनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन करण्याचा इशारा मात्र मनसेनं दिलेला आहे। तर फडणवीस अण्णामलाईची री ओढतात असा आरोप राऊतांनी केलाय। अण्णामलाईच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध नाहीये। खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलाय, मात्र यावर आशिष शेलारांनी पलटवार केलाय। मुंबई महाराष्ट्राचीच यावर दुमत नाही असं शेलार म्हणाले। बॉम्बे म्हणतो एकतर भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सेल्वन, तो त्या अण्णामलाईची री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो। आमच्या तोंडात बॉम्बे बसला, तुझ्या तोंडात बॉम्बे बसलाय, मग तू जा ना चेन्नईला। आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात। भाजपच्या आमदार तामिळ सेल्वन त्याची री ओढतात, हे चुकीचं आहे। निषेध केला का एकातरी भाजपच्या माणसानं? मला वाटतं या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी स्पष्टता दिली आहे। या विधानाला फार महत्त्व देण्याची आज आवश्यकताच नाही आणि ते काही राष्ट्रीय नेते नाहीत आणि ते काय बोलले यावर इलेक्शन कमिशन आपलं काम करेल। मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।